रान पेटवणे. मित्रांनो, शेतामधली पिकं काढल्यानंतर दुसरं पीक घेण्याच्या आधी रान पेटवलं जातं. अतिशय पारंपरिक पद्धत. म्हणजे जे काही आधीच्या पिकाचे तण शिल्लक राहतात, काही कीटक शिल्लक राहतात जमिनीतले, ते सर्व नष्ट होऊन पुढच्या पिकासाठी एक चांगलं पोषक वातावरण त्या मातीमध्ये निर्माण व्हावं, हा सदहेतू असतो. तथापि आज टेम्परेचर 38च्या पुढे चाललेलं आहे आणि धोका उद्भवू शकतो जर आपल्या रानाच्या आसपास काही वस्ती असेल, गोशाळा असेल, काहीही असू शकतं. कोणाचं कचऱ्याचं काही गोडाऊन असू शकतं, कुणाचं कडबा चारा ठेवण्याचं गोडाऊन असू शकतं. या गोष्टींची आता काळजी घेणं फार गरजेचं आहे. आता हे मी अचानक असा का व्यक्त झालो, हा प्रश्न पडेल तुम्हाला. माझे अतिशय जवळचे मित्र, बंधुतुल्य सुहास देशपांडे यांची ब्रह्मप्रतिष्ठान संचलित एक गोशाळा आहे. दवणेवाडी, मावळ तालुका. आपला पुणे बॉम्बे रोडवर काने फाट्यापासनं आत गेल्यानंतर हे गाव लागतं. टाकवे या गावाच्या पुढचं गाव. अतिशय प्रामाणिकपणे एक मध्यमवर्गीय देशपांडे कुटुंब आणि त्यांना साथ देणारी अशीच मध्यमवर्गीय अनेक कुटुंब यांच्या फक्त 4 गायींवरती सोलापुरात गोशाळा होती. आणि मग मुलाला हा कन्सेप्ट आवडला. मुलांनी नोकरी लागल्यावर, पहा आजच्या जनरेशनच्या मुलांची स्वप्न खूप निराळे असतात. म्हणजे मी आता 3 कोट 4 कोटचा फ्लॅट कधी घेतो आणि माझ्याकडे एक 15-20 लाखाची कार कधी येते. अशाच जनरेशनचा हा मुलगा पराग देशपांडे, सुहासजींचा चिरंजीव. त्यांनी मनात आणलं की आपली ही छोटी गोशाळा, सोलापुरात 4च गायी आहेत, आपण ती आणायचा. मी आता पुण्यात वास्तव्य आहे माझं, तर आपण त्या साईडला जागा बघून गोशाळा वाढवूयात. म्हणून त्यांनी स्वतः खर्च करून लाखो रुपये गुंतवून प्लॉट घेतला, गोशाळेचं बांधकाम केलं. त्याच्या शेजारी कोणी जर गोसेवा करायला आलं तर त्यांना रात्री पाठ टेकायला, दिवसा पाठ टेकायला जागा पाहिजे म्हणून एक छोटंसं घरकुल बांधलं, 1 रूम किचनचं. आणि एक खूप चांगली प्रामाणिक व्यक्ती, आप्पा कुटे, यांची नेमणूक केली संपूर्ण गोशाळेचा कारभार बघण्यासाठी. मुद्दाम मी या गोष्टी एक्सप्लेन करतोय की आजच्या जनरेशननी कुठेतरी या पराग देशपांडेंचा आदर्श घेतला पाहिजे. झालंय काय तर हे रान पेटवण्याची ही जी पद्धत आहे, त्या पद्धतीला ही गोशाळा बळी पडली आहे. तो वणवा पेटत पेटत कुणाच्याही लक्षात आलं नाही आणि नुकतंच जनावरांना सगळं चारा पाणी देऊन आप्पा कुठे जवळच असलेल्या घराकडे जेवायला गेले होते. अशा परिस्थितीत त्या पेटलेल्या रानाचा वणवा गोशाळेपर्यंत पोहोचला आणि जसं आप्पांना कळालं तसे आप्पा धावत आले कोयता घेऊन आणि धडाधड आतमध्ये जाऊन त्यांनी दोरखंड तोडली. जी जनावरं बांधली होती, ज्या गाई बैल खोंड सगळे बांधले होते, त्यांना मुक्त केलं आणि दारातून बाहेर जाण्यास उद्युक्त केलं. आगीचा डोंब उसळला होता. संपूर्णपणे लाकडी गोठ्याचं बांधकाम 1+1. त्या लाकडांनी पेट घेण्यास जास्त वेळ लागला नाही. तरीही आप्पा आतमध्ये राहून त्यांनी 15 गोधन वाचवलं. 2-3 गोधन असे झाले, एक खोंड आणि एक गाय आणि एक बैल. ह्या भांबावून गेले, घाबरून गेले बिचारे. त्यांना कुठे जावं समजलं नाही आणि तोपर्यंत आप्पांच्या अंगावर वरनं जळते वासे पडणं सुरू झालं. आप्पासुद्धा भाजले. त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, पण ती 3 जनावरं जागची हल्लीच नाहीत. परिणामी त्यांचा जीव गेला. मित्रांनो, एखादी गोसेवा करणं, एक गाय घरात पाळून ती सांभाळणं, हेच किती अवघड आहे हे आम्हा सगळ्या मध्यमवर्गीयांना माहिती आहे. मग असाच आपल्यातलाच एक माणूस असं स्वप्न बघतो, छोटंसं ट्रस्ट स्थापन करतो आणि नुकतंच बांधकाम वगैरे केलेलं, अगदी स्वतःचे पैसे घालून
कधीही कुठे ट्रस्ट म्हणून कुठे काही भीक मागितली नाही. स्वाभिमानाने त्या मुलांनी आपल्या पगारातले पैसे इन्व्हेस्ट केले आणि ही गोशाळा उभी केली. जवळपास 20 गोधन तो पाळत होता. एक घोडा देखील आहे त्यांच्या गोशाळेमध्ये. असं सगळं चालू असताना 60-65 हजाराचा कडबा स्टॉक केलेला होता आणि अचानक 6 मार्च रोजी ही गोशाळा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आटोकाट प्रयत्न करून अप्पांनी, त्यांच्या मुलांनी जे काही 15-16 गोधन वाचवले त्या गोठ्यातलं, म्हणून अप्पांना खूप खूप मी मनपूर्वक आभारी व्यक्त करतो या ट्रस्टतर्फे आणि त्या देवाचे आणि त्या गोमातेचे आभार मानतो की अप्पांना तसं जास्त काही झालं नाही म्हणून बरे. तसेच ज्या काही गोधनाला आपण वाचवू शकलो नाही आहेत याचं शल्य अप्पांच्या मनात आहे, पण काही गोष्टी या नियतीच्या हातात असतात. म्हणून त्यांना मी विनंती करेन, जितके वाचवले त्याचा सकारात्मक विचार करा. ज्यांना आपण वाचवू शकलो नाही, आपला जीव धोक्यात घालूनसुद्धा त्यांचा फक्त त्यांच्या मृतात्म्यास शांती मिळो, त्यांना सद्गती लाभो, चांगला जन्म मिळो, मनुष्य जन्मात त्यांनी प्रवेश करावा अशा प्रार्थना आपण करू शकतो. जितकी आपल्याला सेवा करता येईल तेवढी आपण केलेली आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ करण्याचा दुसरा एक हेतू, जर आपण एक गाय आणून आपल्या घरात सांभाळू शकत नसेल, तर मग अशी गोशाळा चालवणारा आपला जर मित्र असेल, कोणीही असो, त्याला जर आपण एक मुंगीचा वाटा होऊन काहीतरी मदत करू शकलो, तर मग ती गोसेवा कुठेतरी लागू होईल ना तुमच्याही नावाने. म्हणूनच आज ही गोशाळा संकटात असताना मी नम्र विनंती करेन, डिस्क्रिप्शनमध्ये मी 2 नंबर देईन, फोनपे आणि गुगल पेचा. ज्यांना असं वाटतं की आपल्या हातून काहीतरी अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये एखाद्या गोशाळेला मदत झाली पाहिजे, ज्यांच्या मनामध्ये या गोमातेविषयी प्रेम आहे, जे खरोखर हिला जय गोमाता म्हणून नमन करतात, कधीतरी गोग्रास देतात, ज्या ज्या दिवशी त्यांची पूजा करायची आहे वसुबारसला वगैरे कुठल्या तरी गोशाळेत व्हिजिट करून त्याची पूजा अर्चा करायचं ते योजतात, जातात, अशा सगळ्या लोकांना, गोप्रेमी लोकांना मी जाहीर आव्हान करतो, फुल ना फुलाची पाकळी आज या ट्रस्टला, छोट्याशा ट्रस्टला, आज या गोशाळेला, आज या मध्यमवर्गीय कुटुंबियांना एकतर या धक्क्यातून सावरण्यासाठी खूप मोठा मॉरल सपोर्ट पाहिजे आणि पुन्हा हे सगळं विश्व आहे तसं उभं करण्यासाठी त्या केअरटेकरचा सुद्धा आपल्याला जो काही खर्च येईल तो करायचा आहे. अप्पांनासुद्धा जे जीवदान मिळालं आहे त्यांची उमेद वाढवायची आहे. त्यांना जे काही आत्ता आजार झालेले आहेत, त्यांच्याही अंगावर जळती लाकडं पडली आहेत, त्यांची स्किन भाजलेली आहे. अशा परिस्थितीत ते सुद्धा धक्क्यातनं सावरले पाहिजेत. म्हणून मॉरल सपोर्ट प्लस फायनान्शियल सपोर्ट डेफिनेटली व्हेरी इम्पॉर्टंट. अ पेनी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट अंडर सच क्रिटिकल कंडिशन. मित्रांनो, मी जाहीर आव्हान करतो व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला की अशा वेळेस एखाद्या छोट्या गोशाळेच्या पाठीशी जर आपण उभे राहिलोत तर ती नक्कीच आपली जीवनभरची गोसेवा म्हणून कुठेतरी गणली जाते. आणि जेव्हा आपण जय गोमाता म्हणून असं एखादं कार्य करतो तेव्हा नक्कीच कुठे ना कुठे ती पुण्याई तुमच्या कुटुंबामध्ये नक्की लागू होते, यावर माझा तरी अपरंपार विश्वास आहे. जय गोमाता. डिस्क्रिप्शनमध्ये जे काही नंबर तुम्हाला मी देईन इथे, त्या नंबरवर यथाशक्ती तुम्हाला होईल तेवढे डोनेट करत राहा. आपण लवकरात लवकर दवणेवाडीची ही गोशाळा पुन्हा एकदा नव्याने छानरित्या उभी करू आणि सर्वांनी मिळून त्या गोसेवेचा लाभ घेऊयात. धन्यवाद.